नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करतोय आजच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या बातमीनं. महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत एकूण 19.17% मतदान पार पडलेलं आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातल्या 5 जागांवरती मतदान होतंय. नागपुरात 11 वाजेपर्यंत 17.53% मतदान झालंय, तर भंडारा गोंदियामध्ये 11 वाजेपर्यंत 19.72% मतदान झालंय. रामटेक लोकसभा मतदारसंघात 16.14% मतदान आतापर्यंत झालंय, तर त्रिपुरामध्ये 11 वाजेपर्यंत सर्वाधिक असं 34.54% मतदान पार पडलंय. नागपूरहून आपले प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहे. गजानन, एकंदरीत विदर्भात आता तापमानाचा पारा किती आहे? लोक बाहेर पडतायत का मतदानासाठी? नक्कीच तापमानाचा पारा 40च्या उंबरठ्यावर गेलेला आहे. कडाक्याचं ऊन पडतंय, त्यामुळे सकाळच्या सत्रात ज्यांनी मतदान शक्य झालं त्यांनी मतदान करून घेतलेलं आहे. त्यामुळेच पूर्व विदर्भातल्या 5ही मतदारसंघात 19.17% मतदान झालेलं आहे. आणि आदिवासी समजला जाणारा, मागास समजला जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गडचिरोली मतदारसंघामध्ये 24% जास्त मतदान जे आहे ते झालेलं आहे. या ठिकाणी नागपूरमध्ये 17.53%, भंडारा गोंदियामध्ये 19.72%, तर चंद्रपूरमध्ये 18% जास्त मतदान झालेलं आहे. आणि ही आकडेवारी 11 वाजताची अधिकृत सरकारी आकडेवारी आहे. त्यानंतर 1 तास लोटलेला आहे. त्यामुळे जवळपास 23 ते 24% मतदानाची आत्ता आकडेवारी असावी असा अंदाज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार कळतोय. आणि चांगला रिस्पॉन्स आहे, कारण की पहिल्या 4 तासामध्ये हे मतदान जे आहे ते झालेलं आहे. आणि दुपारच्या वेळेस कदाचित प्रक्रिया संत असेल, कारण की कडाक्याचं ऊन तापतंय, टेम्परेचर 40च्या पार जात आहे. त्यामुळे पुढचे 4 वाजेपर्यंत मतदार फारसे बाहेर पडणार नाही. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मतदानाचा टक्का जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळेस 54% मतदान नागपुरात झालं होतं, ते यावेळेस किमान 65% पेक्षा तरी जास्त व्हावं असे प्रयत्न आहे. आणि त्यासाठी निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न केले जात आहे. नागपूर ग्रामीणमध्ये जे आहे ते मतदानाचा टक्का वाढल्यावर नेमका कुणाला फायदा होणार हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.